गुड मॉर्निंग। इथे वैदेहीने मला सकाळी सकाळी बिझी करून टाकली तिच्यासोबत खेळण्यात। बघा कशी खेळते ती। आज आपण जाणार आहोत पिंकी नर्सरीला झाडं घ्यायला। बघूया काय मिळते का। मी खूप असं ऐकलं की खूप मोठी नर्सरी आहे ती। आता आम्ही निघालोय संध्याकाळचं। वैदेहीने इथे माझा रुमाल माझी पर्स दोन्ही घेऊन टाकले आणि ती मला देतच नाहीये। असंच करते ती, सगळ्या वस्तू माझ्या घेते आणि मला देतच नाही। स्वतःच्या आहेत तिच्या पर्स हे सगळे, पण ते नकोय तिला, तिला माझंच हवं आहे। आता आम्ही निघालोय मंदिरात। आधी आपण मंदिरात जाऊया, आमची रोजची सवयच आहे ती। आम्ही तिघही रोज मंदिरात जातो। तिला अजिबात जड लागत नाही पर्स, त्यात एवढं जड वस्तू ठेवली मी तरी कशी बिंदास घेऊन फिरते बघा। आता आपण जाऊया देवळात। हे जे फूल आहे ना, हे कृष्णकमळ आहे। आपल्या बाल्कनीतलं मी झाड लावलं याचं, कधीतरी दाखवेनच। त्याला खूप छान फुलं आलीत आता, त्यातलंच एक आम्ही इथे आणलं। आता आपण जाऊया इथून पिंकी नर्सरीला। खूप मोठी आहे नर्सरी, पण व्हेरायटी अशी काही भेटलीच नाही आणि जे आहे ते खूपच मोठे मोठे आहेत। आणि आम्ही एकदा आलोय बाईकवर, ते घेऊन तरी कशी जायची झाडं। त्याला काटे आहेत ना, ते सांगतात तिला की त्याला काटे आहेत, हात नको लावू। वैदेहीला मात्र इथे खूप मजा आली, तिला सगळं छान छान वाटतं, हेही छान तेही छान। बघा ना, सगळी मोठीच झाड आहेत। मला तर काय वाटत नाही आज इथे आम्हाला काही भेटणार आहे घेऊन जायला घरी, पण जाऊ दे, बघून तर झाली नर्सरी। हे बघा, सगळी एकाच प्रकारची झाडं घेते। नर्सरी खूप मोठी आहे। ह्या बाजूला बघूया काही फुलांची झाडं मिळत आहेत का। इथे छोटी छोटी झाडं तर आहेत, पण तिने फक्त शोचीच झाडं आहेत, त्याला ना फुलं ना काय, काहीच नाही। त्यानंतर आम्ही आलो आता शेतकरी ढाब्यावर खिमा पाव खायला। इथे खूप छान मिळतो खिमा पाव। अजून आमच्या दोघींच्या ऑर्डरची वाट बघतोय आम्ही। आम्ही तर काही खाणार नाहोत आणि मागवलाय वडापाव, तंदुरी वडापाव। वैदेहीला इथे बघून खूप मजा आली। इथे खूप जुन्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तू केल्या आहेत। हा आमचा तंदुरी वडापाव। वैदेही निसत्या। आता आम्ही आलो आहे आईस्क्रीम पार्लरमध्ये, नॅचरल्स। वैदेहीची आवडती फेवरेट आईस्क्रीम आणि चॉकलेट तिला खूप आवडते। हो, आता तर काही भेटलं नाही आपल्याला झाडं वगैरे। आता आपण घरी जाऊ, इथून भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।